वेलकम स्टुडंट्स. आपण प्रॉब्लेम सेट 2 आता स्टार्ट करतोय पॅरलल लाईन्स मधला. त्यातला सेकंड क्वेश्चन पहा. फर्स्ट क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. सेकंड क्वेश्चन बघा. रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. क्वेश्चन वाचायला का? रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे बघा, पी क्यू आणि पी आर हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर रेज आहेत. पी क्यू आणि पी आर दीज आर परपेंडिक्युलर रेज. पुढे काय दिले बघा. Points B and A are in the interior and exterior of angle QPR. Points B and A, B interior मध्ये, B पॉइंट आहे तो इंटिरियर मध्ये आणि A जो पॉइंट आहे तो एक्सटिरियर मध्ये. या अँगलच्या इंटिरियर मध्ये एक पॉइंट आहे आणि एक एक्सटिरियर मध्ये पॉइंट आहे. B and A are in the interior and exterior of angle PQR, angle QPR. Angle QPR च्या इंटिरियर मध्ये B आहे, एक्सटिरियर मध्ये A आहे रिस्पेक्टिव्हली. रे PB and रे PA are perpendicular to each other. परत बघा, रे PB and रे PR are perpendicular to each other. हे बघा, रे PB and रे PA हे पण दोघे एकमेकांना काय आहेत सांगा? परपेंडिक्युलर आहेत. दे आर परपेंडिक्युलर टू each other. ड्रॉ द फिगर. फिगर आपण ड्रॉ केली and draw the figure showing all these rays and write first pair of complementary angles, pair of supplementary angles and pair of congruent angles. ठीक बघ, ही सांगितल्याप्रमाणे आपण काय केली सांगा. आपण पहिल्यांदा फिगर ड्रॉ केली. आता काय विचारले? पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी एंगल्स. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय? तर ज्या दोघांची टोटल 90 डिग्री असते त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतात. आता मला सांगा, अँगल QPR जो आहे की नाही, PQR हा अँगल 90 डिग्री आहे. त्यामध्ये हे दोन अँगल्स आहेत बघा, या दोघांची टोटल काय सांगा? 90 डिग्री. मग आपल्याला पहिलं विचारले पेअर ऑफ काय विचारलेलं आहे? पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे ज्या दोघांची टोटल 90 आहे अशी पेअर लिहायची. बघा, या दोघांची टोटल 90 आहे. बघा, हा सगळा अँगल 90 आहे की नाही. मग अँगल RPB, अँगल RPB and angle BPQ and angle BPQ हे एक पेअर झाले. अजून एक पेअर आहे बघा, या पण दोघांची टोटल 90 आहे की नाही. बघा, अँगल APR, अँगल APR and angle BPR and angle BPR असे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे दोन पेअर्स आहेत. सेकंड, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे ज्यांची टोटल 180 असते ना, त्यांना म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल्स. बघा, अँगल हा बघा RPQ, अँगल RPQ and अँगल APB and अँगल APB. हा 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री आहे. दोघांची टोटल 180 आहे. म्हणजेच ते काय आहेत सांगा? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. आणि तिसरं महत्वाचं आहे, तर पेअर ऑफ काय विचारले त्यांनी? कॉन्ग्रुएंट अँगल्स. कोणता अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. नीट लक्ष द्या. पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स सांगा मला. सांगा, हा जो अँगल APB आहे की नाही, APB अँगल APB याचं मेजर आणि अँगल RPQ चं मेजर इक्वल आहे. बरोबर आहे? अँगल RPQ यांचं मेजर इक्वल आहे. APB किती आहे सांगा? 90 डिग्री आहे. RPQ पण किती आहे सांगा? 90 डिग्री आहे. म्हटलं तर मी लिहितो इथे ईच 90 डिग्री. आता APB मध्ये कोणाकोणाची टोटल आहे बघा. APB मध्ये APR, अँगल APR प्लस अँगल RPB किंवा अँगल BPR म्हणून आपण अँगल BPR. हे APB मध्ये या दोघांची टोटल आहे. आता RPQ मध्ये कोणाकोणाची टोटल आहे बघा. RPQ मध्ये, तर RPQ मध्ये बघा, हा RPQ या दोघांची टोटल आहे. BPR आणि BPQ, अँगल BPR प्लस अँगल BPQ. दोन्हीकडचा सेम पार्ट BPR कॅन्सल केला म्हणजे राहिलं काय सांगा? अँगल APR इक्वल्स अँगल काय राहिलं सांगा? BPQ. आणि हीच ती कॉन्ग्रुएंट अँगलची पेअर आहे. Therefore, angle APR congruent angle
BPQ. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचं. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघा आता काय विचारलं आपल्याला. प्रूव्ह दॅट स्टेटमेंट नीट होतं बरं का. प्रूव्ह दॅट इफ a line is perpendicular to one of the two parallel lines, then it is perpendicular to the other line also. दोन लाईन्स पॅरलल आहेत, त्यातल्या एका लाईनला म्हणजे AB ला एक लाईन परपेंडिक्युलर आहे, तर ती दुसऱ्या लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याला मी गिवन टू प्रूव्ह लिहितो बघा. गिवन टू प्रूव्ह. गिवन काय काय दिलं तुम्हाला. लाईन AB parallel line CD, line EF is perpendicular to line AB. हे गिवन मध्ये दिले. टू प्रूव्ह काय सांगा. टू प्रूव्ह तर ती जी लाईन EF आहे ना, लाईन EF is perpendicular to line CD हे प्रूव्ह करायचं. दोन लाईन्स पॅरलल दिलेत, त्यातल्या एका लाईनला लाईन EF परपेंडिक्युलर आहे, त्यातल्या एका लाईनला म्हणजे AB ला EF परपेंडिक्युलर आहे, तर ते दुसऱ्याला देखील परपेंडिक्युलर आहे, म्हणजे CD ला देखील परपेंडिक्युलर आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. सोपा प्रूव्ह आहे, लक्षात बघा. लाईन AB पॅरलल लाईन CD गिवन. लाईन EF is there transversal and line EF is perpendicular to line AB. ह्याला एक गिवन म्हणायचं. मग याचा अर्थ तिथं बघा फिगर मध्ये अँगल EPB किती असला पाहिजे सांगा. 90 डिग्री असला पाहिजे. आता या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. मग हा अँगल आहे, हा अँगल कसल्या प्रकारचा अँगल आहे सांगा. हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, आणि करस्पॉन्डिंग अँगल नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. बघा, अँगल EPB कॉन्ग्रुएंट अँगल PQD. रिझन करस्पॉन्डिंग अँगल्स. मग EPB चं मेजर किती आहे. 90 डिग्री. मग PQD चं पण मेजर किती असेल सांगा. अँगल PQD इक्वल्स देखील काय असेल 90 डिग्री फ्रॉम इक्वेशन 1. मग PQD चं मेजर जर 90 डिग्री झालं तर याचा अर्थ लाईन EF काय सांगा CD ला परपेंडिक्युलर आहे. therefore line EF is perpendicular to line CD. झालं प्रूव्ह. EF is perpendicular to line CD. एवढं सोपं आहे. ओके, now fourth question. In the figure 2.24, measures of some angles are shown. Using the measures, find angle X and angle Y. Ha X and ha Y, and hence show that line L is parallel to line M. हे प्रूव्ह करायचं. line L is parallel to line M. आता टेक्स्टबुक मध्ये जे असं अँगलचे काही खुणा करून दाखवतात की नाही बघा, हे असं वगैरे, हे काही बघू नका. ते कन्फ्युजिंग आहे. हे अजिबात मार्किंग कडे बघू नका. ही पण जी काढली ह्या फिगर कडे बघा. अगदी सोपं आहे. अँगल X इज इक्वल टू 130 डिग्री. रिझन वर्टिकली अपोजिट अँगल्स. X आणि 130 सेम आहे बघा. तसंच अँगल Y इक्वल्स 50 डिग्री. याला पण रिझन काय सांगा. वर्टिकली अपोजिट अँगल्स. आता तुम्हाला लाइन्स L आणि M काय दाखवायच्या सांगा. पॅरलल दाखवायच्या. मला सांगा X आणि 50 यांची आपण टोटल करून बघूया. कन्सिडर अँगल X प्लस 50 इज इक्वल टू सांगा X चं मेजर किती आहे 130 प्लस 50 म्हणजे ऍडिशन किती आली 180 आली. म्हणजे इंटिरियर अँगल्सची टोटल 180 डिग्री आहे. म्हणून त्या दोन्ही लाईन्स काय आहेत सांगा पॅरलल आहेत. सिन्स इंटिरियर angles are supplementary, line L is parallel to line M. Okay,
नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी पॅरलल लाईन ई एफ, या तिन्ही लाईन्स एकमेकांना काय आहेत सांगा, पॅरलल आहेत. लाईन क्यू पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. इफ वाय इज टू झेड यांचा रेशो तुम्हाला दिलाय 3:7. वाय इज टू झेड चा रेशो दिलाय 3:7 आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल एक्स असं विचारलं आपण. एक्स चं मेजर विचारलं. सोपा क्वेश्चन आहे बघा. लाईक बहुतेक 5वा आहे ना, 5th क्वेश्चन आहे. 5th बघा. लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी पॅरलल लाईन ई एफ गिवन. या तिन्ही लाईन्स काय आहेत सांगा, पॅरलल आहेत. लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. आता मला सांगा, हा जो अँगल एक्स आहे की नाही, हा आणि हा झेड, हा एकमेकावर झेड असा अल्फाबेट असं तुम्हाला झेड दिसते का साईन? तुम्ही मधला लाईन कडे बघूच नका. दोन लाईन्स पॅरलल असतील आणि ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट असेल. आपण काय म्हणतो सांगा, अल्टरनेट अँगल्स म्हणतो. बरोबर आहे. देयरफॉर अँगल एक्स इक्वल्स अँगल झेड. रिझन काय सांगा, अल्टरनेट अँगल्स. रिझन त्याला काय, अल्टरनेट अँगल्स. त्याला इक्वेशन 1 पण दिली आपण. हा आता तुम्हाला y इज टू झेड रेशो त्यांनी दिलेला आहे बघा. अँगल y इज टू अँगल झेड हा रेशो तुम्हाला किती दिलाय सांगा त्यांनी. बघा बरं त्या क्वेश्चन मध्ये y इज टू झेड हा रेशो तुम्हाला 3:7 असं दिलेला आहे. 3:7. पण ऍक्च्युअली झेड ला x इक्वल आहे ना. अँगल झेड आणि अँगल x इक्वल आहेत की नाही. आता झेड चं मी x लिहिणार आहे. अँगल y इज टू अँगल x हा रेशो किती आहे सांगा, थोडक्यात 3:7 आहे. मग अँगल y आणि अँगल x चा रेशो 3:7 आहे. मग यांचं कॉमन मल्टिपल काहीतरी त्या रेशोचं आपण m अज्युम करूया. ठीक आहे. लेट अँगल y म्हणजे 3m असेल, 3m आणि अँगल x जो आहे तो किती असेल सांगा, 7m असेल, 7m. आता x आणि y कसल्या प्रकारचे अँगल आहेत सांगा. x आणि y इंटिरियर अँगल्स आहेत म्हणजे त्यांची टोटल 180 असणार. अँगल x प्लस अँगल y इक्वल्स 180 डिग्री. त्याला रिझन काय सांगा, इंटिरियर अँगल्स. x किती आहे सांगा, 7m. y किती आहे सांगा, 3m. टोटल किती आहे त्यांची, 180. 7 आणि 3 10. 10m इक्वल्स 180. 10 ने डिवाइड केल्यानंतर m इक्वल्स 18. आता m मिळाला तुम्हाला. आपल्याला फाइंड काय विचारले त्यांनी, अँगल x विचारले. देयरफॉर अँगल x इज इक्वल टू, बरोबर काय विचारले आपल्याला, फाइंड अँगल x विचारलं. त्यामध्ये फाइंड द मेजर ऑफ अँगल x विचारलं. बरोबर. फाइंड द मेजर ऑफ अँगल x. मग अँगल x चं मेजर किती आहे बघा, 7m आहे. 7m. 7 इंटू m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 18 मिळाली. मग 18 7 जा 126 डिग्री. म्हणजे अँगल x चं मेजर किती आहे सांगा, 126 डिग्री. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6 बघा. In the figure 2.26, if line Q is parallel to line R, Q is parallel to R, P transversal है, P is their transversal. Find and if angle A equals 80 degree, angle A 80 दिला है तुम्हाला. विचारले find the values of F and G. या दोनों वैल्यूज तुम्हाला विचारले. ठीक है. बाय. Line Q parallel line R and line P is their transversal. Line P is their transversal. अँगल ए चं तुम्हाला मेजर दिले 80 डिग्री दिले. आता मला सांगा ए चा अपोजिट अँगल कोण आहे सांगा, सी आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी. रिझन काय सांगा, अपोजिट अँगल्स किंवा वर्टिकली अपोजिट अँगल. मग अँगल सी चं पण मेजर काय झालं सांगा, 80 डिग्री झालं. आपल्याला विचारलं नाही पण ते मिळवलं मी 5. चला सी चं मेजर काय मिळालं, 80 मिळालं. बरोबर आहे. आता
आता सी आणि एफ ची टोटल किती असणार आहे सांगा? 180 डिग्री असणार आहे. अँगल सी प्लस अँगल एफ यांची टोटल किती असेल? 180. काय बरं रिझन सांगा त्याला? सी प्लस एफ ची टोटल 180 ला रिझन काय असणार आहे? तर हे इंटिरियर अँगल्स आहेत. इंटिरियर अँगल्स आहेत, बरोबर आहे? मग सी चं मेजर 80 आहे प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180. 80 ट्रान्सफर करा म्हणजे अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 80. therefore angle f is equal to 100. चला अँगल एफ किती मिळाला सांगा तुम्हाला? 100 मिळाला. ठीक. आता कोण राहिलाय? जी राहिलाय. जी मला सांगा सी आणि जी कसल्या प्रकारचे अँगल आहेत? बघा ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग त्याच्या खाली लिहायचं अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी. अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल जी. रिझन काय त्याला? करस्पॉन्डिंग अँगल्स. मग सी चं मेजर 80 डिग्री आहे म्हणून अँगल जी चं मेजर किती असणार आहे सांगा? 80 डिग्री. आपल्याला एफ आणि जी चे त्यांनी मेजर्स विचारलेले होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. काय दिलं बघा? 7th क्वेश्चन. In the figure 2.27, if line AB is parallel to line CF, AB CF ला बघा CF इथे नाव आहे. AB आणि CF पॅरलल दिले तुम्हाला. त्यानंतर लाईन BC आणि ED पॅरलल आहेत. BC आणि ED पॅरलल आहेत. या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या पण दोन लाईन्स पॅरलल आहेत थोडक्यात. तर प्रूव्ह दॅट अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल FDE. ABC आणि FDE हे बघा ABC इथे अँगल आहे आणि FDE इथे अँगल आहे. हा अँगल तुम्ही याला कॉन्ग्रुएंट आहे असं प्रूव्ह करायचं. ठीक आहे. बघा प्रूफ करा. line AB is parallel to line CD. AB and CD parallel आहेत. And line BC is parallel to line ED. Given BC ED ला पॅरलल आहे हे गिवन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता मी काय सांगतोय का? हा अँगल आहे की नाही, हा याला कॉन्ग्रुएंट आहे. झेड दिसला का बघा? दिसला? बघा अँगल ABC is congruent to angle ABC is congruent to angle BCD. रिझन काय सांगा त्याला? अल्टरनेट अँगल्स इक्वेशन वर. आणि हा अँगल आहे ना, हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल आहे बघा म्हणून तेही कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल ह्याचं नाव काय सांगा? तर FDE नाव आहे त्याचं. अँगल FDE कॉन्ग्रुएंट अँगल BCD. हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट आहे. त्याला रिझन करस्पॉन्डिंग अँगल. इक्वेशन 2 द्यायचं त्याला. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये RHS सेम येतो बघा. BCD सेम येतो बघा म्हणजे LHS सेम. therefore angle ABC congruent angle FDE from equations 1 and 2. झालं प्रूफ. ABC equals FDE. ओके. एथ क्वेश्चन बघा आता. In the figure 2.28, line PS is transversal. Line PS is transversal of two parallel lines AB and CD. Parallel line AB and CD. If ray QX, इथं बघा QX, QY, त्यानंतर RX आणि RY are angle bisectors, then prove that quadrilateral QXRY is a rectangle. हे चार बायसेक्टर्स आहेत. हे असे चारही बायसेक्टर आहेत. तर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा तुम्हाला रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. बघा याच्यात प्रॉब्लेम खूप सोपा आहे पण लेंथ मात्र फार मोठी आहे. लिहावं फार लागतं याच्यामध्ये. मी याच्यात काय केलं सांगतोय बघा. हा जो बायसेक्टर आहे की नाही म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहेत ते AA अज्युम केलेत. हा बायसेक्टर आहे ह्याला BB अज्युम केले. हा बायसेक्टर आहे CC आणि हे DD असे अझम्पशन केले. बघा लाइन AB पैरेलल लाइन CD, लाइन AB पैरेलल लाइन CD and
line PS is their transversal TRANS VERSAL. त्यानंतर कोणते कोणते रे बायसेक्टर आहेत बघा. रे QX, रे QY, रे RX and ray RY are the angle bisectors. हे सगळे काय सांगा, हे चारही रेस काय अँगल बायसेक्टर आहेत. मग यांचं मेजर आपण AA अज्युम केलंय, असं सगळ्यांचं लिहायचं. therefore angle AQX equals angle RQX equals small a. आता पलीकडे B बघा, angle BQY equals angle RQY equals B. आता खाली बघा, angle CRX equals angle QRX equals D. आणि पलीकडे बघा, angle DRY equals angle QRY equals small c. हे अँगल्स सगळे अज्युम केले. आता मला सांगा, हा जो अँगल आहे की नाही, हा AQR आणि CRQ हे इंटिरियर अँगल्स आहेत आणि त्यांची टोटल किती असणार आहे, तर ती 180 डिग्री असणार आहे. बघा, अँगल AQR प्लस अँगल CRQ यांची टोटल किती सांगा, 180 डिग्री. काय बदल रिझन आहे त्याला, यांची टोटल 180. हे कसले अँगल आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत. ठीक आहे, इंटिरियर अँगल्स. मग मला सांगा, AQR चं मेजर फिगर मध्ये बघा, ट्वाइस A की नाही बघा, हे काय A प्लस A ट्वाइस A. CRQ चं मेजर ट्वाइस B आहे का बघा, यांची टोटल किती आली सांगा, 180. 2 कॉमन काढले, ब्रॅकेट मध्ये A प्लस D इज इक्वल टू 180. 2 ने डिवाइड केलं म्हणजे A प्लस D इक्वल्स किती आले सांगा, 90. A प्लस D किती मिळालं तुम्हाला, 90. याला आपण इक्वेशन बनवली. आता ट्रायंगल QX सारखे बघायचं. ट्रायंगल QX सारखे इन ट्रायंगल QXR बघा, अँगल QXR प्लस अँगल XQR प्लस अँगल XQR प्लस अँगल XRQ या तिघांची टोटल किती असणार आहे, 180 असणार आहे. हे बघा, या ट्रायंगल मध्ये या तिघांची टोटल किती असणार आहे, 180 असणार आहे. मग अँगल हे ॲज इट इज कोण, QXR ॲज इट इज प्लस हा अँगल A आहे बघा, XQR A आहे बघा, हा अँगल D आहे बघा, XRQ D आहे बघा, यांची टोटल किती सांगा, 180. आता A प्लस D ची टोटल 90 आहे बघा, A प्लस D ची टोटल किती आहे, 90. म्हणजे अँगल QXR प्लस 90 इज इक्वल टू 180. हे 90 कुठून आणलं आपण, फ्रॉम इक्वेशन 1. आता 90 ट्रान्सफर करा म्हणजे मायनस करा, म्हणजे अँगल QXR इक्वल्स किती आला सांगा, 90 डिग्री आला बघा. अँगल काय मिळाला, QXR बघा इथे आहे बघा, अँगल QXR किती मिळाला तुम्हाला, हा 90 डिग्री मिळाला. मग जसा या बाजूला 90 मिळाला, सेम पार्ट तिकडे केला की तिकडे y पण तुम्हाला 90 मिळेल की नाही सांगा. हा पण अँगल तुम्हाला सिमिलरली किती मिळेल सांगा, 90 डिग्री मिळेल. मग याच्या खाली लिहायचं सिमिलरली अँगल QYR इक्वल्स किती असला पाहिजे सांगा, तोही 90 डिग्री असला पाहिजे. हे समोरासमोरचे दोन किती आले, 90 आले. ओके, आता कंटिन्यू करूया. बघा, मला सांगा, हा अँगल म्हणजे कोण, AQR आणि हा BQR, हा बघा BQR, यांची टोटल पण 180 आहे, कारण ते लिनियर पेड अँगल आहेत. बघा, अँगल AQR
प्लस अँगल बी क्यू आर यांची टोटल किती आहे सांगा 180 डिग्री. रिझन लिनियर पेअर्ड अँगल्स. आता मला सांगा ए क्यू आर अँगल आहे की नाही, ए क्यू आर तो ट्वाइस ए इतका आहे बघा, ट्वाइस ए प्लस बी क्यू आर आहे ना तो ट्वाइस बी इतका आहे इज इक्वल टू 180. टू कॉमन ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी इक्वल्स 180. टू ट्रान्सफर देयरफॉर ए प्लस बी इक्वल्स किती आले सांगा 90 डिग्री आले. मला सांगा ए प्लस बी 90 आले म्हणजे हे बघा, हे बघा इथं बघा इथं ए प्लस बी दिसलं का, ए प्लस बी 90 आलं, ए प्लस बी म्हणजे अँगल एक्स क्यू वाय 90 आलं बघा. देयरफॉर अँगल एक्स क्यू वाय इक्वल्स किती आलं सांगा 90 डिग्री. मग जसा इथं 90 डिग्री दाखवला तसा आपल्याला इथं पण हा दाखवता येईल 90 डिग्री सांगा. सेम प्रोसेस वापरून एक्स आर वाय सिमिलरली म्हणायचं, सिमिलरली अँगल एक्स आर वाय देखील किती आहे सांगा, एक्स आर वाय देखील किती आहे 90 डिग्री आहे. मग आता मला सांगा हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा काय नाव आहे त्याचं, QX. शोधॅट मध्ये नाव काय विचारलं, QXRY. हा जो QXRY क्वाड्रिलॅटरल आहे ह्याचे चारही अँगल 90 डिग्री झाले का बघा, चारही 90 झाले का बघा. Thus all angles of quadrilateral QXRY are 90 degree each. Therefore चारही 90 डिग्री असेल तर तो काय असतो, रेक्टँगल असतो. Therefore quadrilateral QXRY is a rectangle. काय असला पाहिजे तर तो रेक्टँगल असला पाहिजे. ओके, इथं आपला तुमचा प्रॉब्लेम सेट 2 संपलेला आहे.